श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले पुरुवंश कथन हे उपाख्यान आता आपण पुढे वाचूया. जन्मेजय म्हणाला, पुरुचा वंश वाढविणारे राजे किती पराक्रमी होते, किती सामर्थ्यशाली होते ते सारे आपणाकडून जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. पुरुच्या या वंशामध्ये कोणताही राजा चरित्रहीन नव्हता, दुबळा नव्हता किंवा संतानरहित नव्हता. अशा या प्रज्ञावंत व शीलवंत राजाचे चरित्र सविस्ताराने ऐकण्याची माझी इच्छा आहे. यावर वैशंपायन म्हणाले, जन्मेजया, तू जे मला विचारले आहेस ते सर्व विस्ताराने सांगण्यात मला मोठा आनंदच आहे. इंद्राप्रमाणे लोकोत्तर तेज असलेल्या, अपार ऐश्वर्याने आणि अलौकिक पराक्रमाने युक्त असलेल्या, सर्व लक्षण संपन्न अशा पुरुवंशातील राजांची हकीकत मी तुला सांगतो. पौष्टी नामक राणीपासून पुरुला प्रवीर, ईश्वर, रौद्राश्व असे 3 महापराक्रमी पुत्र झाले. त्यांच्यापैकी प्रवीर हा वंशकर्ता म्हणजे वंश वाढविणारा ठरला. शूरसेनी नामक पत्नीपासून त्या प्रवीराला समुद्र वलयांकित पृथ्वीचे पालन करणारा कमलाक्ष मनस्यू नावाचा पुत्र झाला. या मनस्यूला सौविरी नावाच्या राणीपासून शक्त, संहनन आणि वाग्मी असे 3 पुत्र झाले. हे तिघेही पुत्र फार पराक्रमी होते. मिश्रकेशी नावाच्या अप्सरेपासून रौद्राश्वाला अन्वग, भानू इत्यादी 10 बलाढ्य पुत्र झाले. या सर्व पुत्रांनी मोठे यज्ञ केले. ते सर्वच शूर होते, संततीने युक्त होते आणि सगळेच धर्मशील होते. रुचेयू, कक्षेयू, प्रतापी, कृकणेयू, स्थंडिलेयू, युवनेयू, कीर्तिमान, जलेयू, बलिष्ठ, तेजेयू, इंद्राप्रमाणे पराक्रमी आणि प्रज्ञावंत सत्येयू, धर्मेयू आणि देवांप्रमाणे पराक्रमी असलेला 10वा संततेयू हे ते 10 पुत्र होत. या 10 पुत्रांपैकी रुचेयू हा अजिंक्य असल्यामुळे त्याला अनाधृष्टी असे म्हणत. हा राजा देवांमध्ये जसा इंद्र तसा पराक्रमी होता, विद्वान होता आणि सम्राट होता. या अनाधृष्टीचा पुत्र अतिशय धर्मशील असून त्याने राजसूय यज्ञ केला, तसाच अश्वमेध यज्ञसुद्धा केला. या राजाचे मतिनार असे नाव होते. मतिनार राजाला तंसू, महान, अतिरथ आणि असामान्य तेजस्वी ऋह्यू असे विलक्षण पराक्रमी 4 पुत्र होते. त्यांच्यापैकी तौसू हा महापराक्रमी होता आणि त्यानेच पौरव वंश वाढविला. त्याने उज्ज्वल यश संपादन केले आणि सर्व पृथ्वी पादाक्रांत केली. या तौसूचा पुत्र इलिन हा तसाच पराक्रमी होता. त्याने सुद्धा अखिल पृथ्वी आपल्या ताब्यात आणली. रथंतरी नामक पत्नीपासून इलिनाला पंचमहाभूता समान दुष्यंत इत्यादी 5 पुत्र झाले. ते 5ही पुत्र पुढे राजे झाले. दुष्यंत, शूर, भीम, प्रवसू आणि वसू ही या 5 पुत्रांची नावे होत. जन्मेजया,
दुष्यंत हा त्यांच्यापैकी ज्येष्ठ होता आणि तोच इलिनानंतर सिंहासनावर बसला. दुष्यंताला शकुंतलेपासून भरत नावाचा प्रज्ञावंत पुत्र झाला. या भरतामुळे भरत वंशाची कीर्ती अखिल जगात दुमदुमली. 3 भार्यांपासून भरताला एकूण 9 पुत्र झाले, पण त्यांच्यापैकी एकही पुत्र आपल्याला शोभणारा नाही असे वाटून भरत त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळे त्यांच्या माता संतप्त झाल्या आणि आपल्या सर्व पुत्रांचा त्यांनी वध केला आणि त्यामुळे भरताला 9 पुत्र झाले तरीसुद्धा तो निपुत्रिकच राहिला. यामुळे खिन्न होऊन भरताने मोठमोठे यज्ञ केले आणि भरद्वाजाच्या कृपेने त्याला भूमन्यू नावाचा पुत्र झाला. आपल्याला पुत्र झाला या विचाराने संतुष्ट झालेल्या भरताने भूमन्यूला यौवराजाभिषेक केला. या भूमन्यूला दिविरथ नावाचा पुत्र झाला. त्याचप्रमाणे सुहोत्र, सुहोता, सुहवी, सुयजू आणि रुचिक असे आणखी 5 पुत्र त्याला पुष्करिणी नामक पत्नीपासून झाले. या पुत्रांपैकी सुहोत्र सर्वात वडील असल्यामुळे तो राज्याचा वारस झाला. या सुहोत्राने राजसूय आणि अश्वमेध इत्यादी अनेक यज्ञ केले आणि सागरापर्यंत विस्तीर्ण असलेल्या गजांनी आणि अश्वांनी गजबजलेल्या असंख्य बहुमोल रत्नांनी ओतप्रोत भरलेल्या सकल पृथ्वीचा त्याने उपभोग घेतला. सुहोत्र राज्य करीत असता हस्ती, अश्व आणि रथ यांची इतकी विपुलता होती व मनुष्यांची वस्ती इतकी दाट होती की त्या असह्य भारामुळे कष्टी झालेली पृथ्वी जणू काही दाबल्याप्रमाणे झाली. सुहोत्र राजा प्रजेचा धर्मानुसार प्रतिपाळ करीत असता पृथ्वीवर जिकडे तिकडे शेकडो किंबहुना हजारो चैत्य म्हणजे मंदिरे आणि यज्ञस्तंभ दिसू लागले आणि प्रजेमध्ये धनधान्याची समृद्धी असल्यामुळे पृथ्वी मोठी शोभिवंत दिसू लागली. ऐक्ष्वाकी नावाच्या राणीपासून सुहोत्र राजाला अजमीढ, सुमीढ आणि पुरुमीढ असे 3 पुत्र झाले. या सर्व पुत्रांमध्ये अजमीढ हा ज्येष्ठ असल्यामुळे वंशसातत्य त्याच्यावर अवलंबून होते. 3 भार्यांपासून या अजमीढाला एकूण 6 पुत्र झाले. धूमिनीपासून त्याला वृक्ष नावाचा पुत्र झाला. नीलीपासून त्याला दुष्यंत आणि परमेष्ठी असे 2 पुत्र झाले आणि केशिनीपासून जन्हू, व्रजन आणि रूपी असे 3 पुत्र झाले. पंचाल कुळातील सर्व राजे दुष्यंत आणि परमेष्ठी यांचे वंशज होत आणि कुशिक हे दैदिप्यमान जन्हू राजाचे वंशज होत. व्रजन आणि केशिनाच्या पुत्रांपेक्षा वृक्ष हा ज्येष्ठ होता असे म्हणतात. धूमिनी पुत्र वृक्षाला संवरण नामक पुत्र झाला. या संवरणाने वंशविस्तार केला. वृक्षपुत्र संवरण पृथ्वीवर राज्य करीत असता प्रजेचा फार मोठा संहार झाला असे आमच्या ऐकिवात आहे. नाना प्रकारच्या आपत्तीमुळे त्याच्या कारकिर्दीत राष्ट्राची अशी दुर्दशा झाली आणि वारंवार दुष्काळ पडल्यामुळे माणसे क्षुधेने व्याकुळ झाली आणि नाना प्रकारचे रोग बळावल्यामुळे ती माणसे मृत्युमुखी पडली. असा सर्वत्र हलकल्लोळ झाला आणि राष्ट्राची अधोगती झाली. याच राजाच्या कारकिर्दीत पंचाल देशाच्या राजाने चतुरंग सैन्य बरोबर घेऊन पृथ्वीचा थरकाप करीत व ती पादाक्रांत करीत संवरणावर स्वारी केली आणि अतिशय शीघ्र गतीने 10 औक्षहिणी सैन्याच्या मदतीने त्याने समरांगणात संवरणाचा पराभव केला.
पराभूत झाल्यानंतर संवरण राजा भयग्रस्त होऊन आपल्या भार्यांसह, अमात्यांसह आणि आप्तेष्टांसह तेथून पळून गेला आणि सिंधू नदीच्या आसपास असलेल्या दाट झाडीत तसेच नदीच्या काठावर निरनिराळ्या ठिकाणी आणि पर्वताच्या घळीमध्ये तो वास्तव्य करून राहिला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.